2 जुलै म्हणजे काल परवाला 2026 रोजी थायलंडमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक दुःखद अशी घटना घडलेली आहे। आपण न्यूजवरती पाहिलं असेल, सोशल मीडियावरती पाहिलं असेल, थायलंडच्या एका प्रांतामध्ये प्रदेशामध्ये काही भिक्खू, बौद्ध भिक्खू पदयात्रेसाठी रस्त्याने चाललेले असताना एक 11 वर्षाचा मुलगा घरातून आपल्या वडिलांच्या कारची चाबी घेतो आणि तो आपली गाडी सुरू करतो आई वडिलांच्या माघारी। तो त्याला ड्रायव्हिंग येत नाही आणि तो हायवेवरती येतो। हायवेवरती आल्यानंतर जवळपास 200च्या वर स्पीडने तो गाडी चालवतो आणि गाडी चालवत असताना गाडीचा तो ताबा जो आहे, कंट्रोल जो आहे त्याचा, तो सुटतो। तो काही ड्रायव्हर नसतो आणि सेकंदाच्याही अगोदर त्याने कितीतरी भिक्षूंना एकदम हवेत उडवलं बघा। त्या कारने धडक दिली। एवढा प्रचंड तो व्हिडिओ व्हायरल होतोय बघा, पाहतानाच असा थरकाप होतोय अंगाचा। एवढी दुःखद ती घटना होती बघा। बौद्ध भिक्खूचं जाणं मरणं हे अत्यंत बघा दुःखदायी, वेदनादायी असते, कारण बौद्ध भिक्खू बुद्धाचे पुत्र असतात। बुद्ध शासनाला यांना त्या प्रकारे जिवंत ठेवण्याचा ते सदोदित प्रयत्न करीत असतात आणि थायलंड तसा बौद्ध देश आहे। घरातील प्रत्येक व्यक्ती तिथे बौद्ध भिक्खू बनते। धम्माचं आचरण करण्यासाठी, बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी म्हणून, धम्माच्या प्रचार प्रसारासाठी म्हणून आणि धम्माचं आचरण करण्यासाठी म्हणून, आणि त्याही दिवशी म्हणजे 2 जुलै 2026 ला जेव्हा बौद्ध भिक्खू एका रांगेमध्ये रस्त्याच्या कडेने एका साईडने चाललेले असताना भरधाव वेगामध्ये त्या पोराची ती कार आली आणि बघा एकदम हवेत पानं जशी उडावीत किंवा कागद जशी उडावीत तशा प्रकारचं त्या भिक्षूंना त्याने उडवलं बघा। किती अनेक भिक्षू त्याच्यामध्ये जखमी तर झालेच झाले। मला वाटतं आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 9 भिक्खू त्याच्यामध्ये मेले बघा ऑन दी स्पॉट। त्यांना आपण सर्वप्रथम श्रद्धांजली वाहूया। आपण सर्वांनी काही क्षणासाठी आपापल्या जागेवरती बसून हृदयाशी हात जोडून त्या सर्व मृत भिक्षूंसाठी मंगल मैत्री प्रदान करावी। आपणही आपल्या घरातून आणि जिथे कुठे आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून ही धम्मदेसना श्रवण करण्यासाठी बसलेला असाल तिथे आपण डोळे बंद करावेत, काही क्षणासाठी हृदयाशी हात जोडावेत आणि आपल्या धम्मगुरूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी अत्यंत स्तब्ध राहून त्यांच्या प्रती मंगल मैत्री आणि सद्भावना व्यक्त करावी त्यांच्या सुगतीसाठी। अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुच्छन्ति ते संगुप आपण आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आपल्या काया वाचा मनाने जे म्हणून काही कुशल कर्म केलेले आहेत, जे पुण्य कर्म केलेले आहेत, त्या संपूर्ण पुण्य कर्माच्या प्रभावाने, कुशल कर्माच्या प्रभावाने संपूर्ण मृत भिक्खूंच्या पंचोपादान स्कंधांना सुगती प्राप्त हो, सुगती प्राप्त हो, सुगती प्राप्त हो। अत्यंत खरं तर ती दुर्दैवी घटना होती। आपण असंही मी सूचना करेल की प्रत्येकाच्या घरी आता दुचाकी, चारचाकी वाहनं आहेत। मुलांची लाड करतात प्रत्येक जण, ज्याची त्याची मुलं आहेत आणि लाड करणं साहजिकच आहे। पण मुलांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या लाडाच्या संदर्भामध्ये काही मर्यादा असायला पाहिजे, जेणेकरून ती मुलं बिघडणार नाहीत, त्यांच्यावरती वाईट संस्कार होणार नाहीत, त्यांच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे।
भारतातही आणि भारताच्या बाहेरही अशा प्रकारच्या आतापर्यंत कितीतरी घटना घडलेल्या आहेत बघा. म्हणून मुलांना गाडीच्या चावीपासून तुम्ही दूर ठेवलं पाहिजे. त्या बाबतीत लाड करण्याचा काही विषय नाही आहे. बऱ्याचदा असं होते की आपलीच मुलं आहेत, आपलीच गाडी आहे म्हणून बरेच लोक समोरच्या सीटवर मुलांना ठेवतात आणि मग ते मुलं मुलंच असतात. त्यांचं कोवळं मन असते, त्यांच्यामध्ये उत्सुकता असते बघा, आणि ते पाहतात मग आपले पप्पा असतील, मम्मी असेल, गाडी कशी चालवत आहे, कुठला गिअर टाकत आहे, क्लच दाबत आहे, काय जे असेल, आणि त्याच्या बालबुद्धीला जेवढं समजते त्याच्यात उत्सुकता निर्माण होते. ते पण घरी आल्यावर जसं बघा असं डुई 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 करते बघा. किंवा मोबाईल बघा, आता मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलचं युग आहे. अनेक लहान लेकरं बघा कधी कार्यक्रमात वगैरे गेल्यानंतर मोबाईल नसेल तरी असा हात कानाला लावते, हलो 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 करते बघा. हा जो संस्कार आहे माता पितांकडून आणि परिवारातील सदस्यांकडून त्या मुलांना प्राप्त होत असते. परंतु ह्या अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर मला सांगा त्या मुलाच्या आईवडिलाचं मन आता काय म्हणत असेल. त्याने अशा लोकांना मारलाय की जे अत्यंत निर्मळ मनाचे आहेत बघा. बौद्ध भिक्खू आहेत, शिलाचं पालन करणारे आहेत, धम्माचं दान देणारे आहेत, बुद्ध शासनाची वृद्धी करणारे आहेत. अशा बौद्ध भिक्खूंना मारलं बघा. त्यानं प्रचंड म्हणजे अकुशल कर्म, पाप कर्म त्याच्याकडून घडलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मी एक सूचना करतोय सुरुवातीला की तुमच्याकडे सुद्धा जर गाड्या असतील तर त्या गाड्यांच्या चाब्या मुलांच्या समोर ठेवू नका. होऊ शकते आणि होऊ नये असं की तुमच्याही घरातील एखादा मुलगा मुलगी ती चाबी घेईल, गाडीमध्ये बसेल आणि ती स्टार्ट करून घेऊन जाईल कुठे आणि अनेकांना धडकेल बघा. अशा कितीतरी घटना घडतात.